नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिटर्न गिफ्टसाठी अशा पद्धतीचं एक ऑर्गनायझर. हे जेव्हा मी ऑनलाईन बघितलं ना तेव्हा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. म्हटलं आपण मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी हे ट्राय नक्की करणार. तर तुम्ही पण तुमच्याकडे कोणताही कपडा असेल ना त्यापासून बनवू शकता. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला घरच्या घरी रिटर्न गिफ्टसाठी ऑर्गनायझर कसं बनवायचं ना ते दाखवणार आहे. तुम्ही याचा वेगवेगळ्या प्रकारे पण वापर करू शकता आणि वेगवेगळ्या साईजसाठी पण शिवू शकता, म्हणजे वेगवेगळ्या साईजनुसार. तर चला जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला, आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे अशा पद्धतीचा एक कपडा घेतलेला आहे जो की माझ्याकडे अवेलेबल होता. तुमच्याकडे कोणताही कपडा असेल ना तरी तुम्ही तो घेऊ शकता, किंवा मग अशा प्रकारची जुने पुराणे साडींची लेस पण तुम्ही इथे वापरत आणू शकता. माझ्याकडे जो कपडा अवेलेबल आहे ना त्यापासूनच मी नवीन नवीन आयडिया आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर याची लांबी किती घेतलेली आहे ते सांगते, कारण की एवढाच शिल्लक होता मग याचाच वापर दाखवते. तर 37 इंच याची लांबी आहे आणि रुंदी आहे 7 इंच, 7 बाय 37 इंच. आता आपल्याला याला प्लेट्स पाडून घ्यायचे. तर प्लेट्स पाडण्याच्या अगोदर याच्यावरती जे टिकली वर्क आहे ना ते मी काढून घेत आहे आणि त्या अगोदर आपल्याला इथे अस्तर पण लावून घ्यायचं आहे. तर ह्याच साईजचं मी अस्तर घेतलेलं आहे. अस्तर बघा राईट साईडने ठेवून घेतलेलं आहे आणि लांबीनुसार दोन्ही बाजूने आपल्याला हे स्टिच करून घ्यायचं आहे. तर समोरच्या साईडने पण अशाच पद्धतीने आपण स्टिच करून घेऊ. एक्स्ट्राचं अस्तर होतं ते पण मी कट करून घेतलं आणि दोन्ही कडेने स्टिच करून झाल्याच्या नंतर आता आपल्याला हा जो कपडा आहे तो हात घालून पलटी मारून घ्यायचा आहे. म्हणजे दोन्ही साईडने जो धागे निघणारा पार्ट आहे ना तो आपला कवर होण्यासाठी आपण हे जे अस्तर आहे ते अशा पद्धतीने स्टिच करून घेतलं. आता तुम्ही हवं तर याच्यावरती ना इस्त्री पण फिरवून घेऊ शकता, किंवा मग डायरेक्टली माझ्यासारख्याच अशा प्लेट्स पाडून घेतल्या तरी पण चालेल. ठीक आहे, तर मी लगेचच इथे ना 1-1 इंचाच्या प्लेट्स आहे त्या पाडून घेत आहे. आणि हा खूप जाड कपडा झालेला होता, कारण की हा काठाचाच कपडा होता ना साडीचा आणि जरा डिझाईन होती त्यावरती. तर प्लेट्स पाडल्याच्या नंतर जाड झालेला होता तो, म्हणजे जिकडनं मी आत्ता चुन्या पाडत आहे ना त्या साईडनी. आता इकडनं प्लेट्स पाडून झाल्याच्या नंतर आपल्याला समोरच्या साईडने पण ह्याच प्लेट्स आहेत त्या अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायच्या आहे. बरोबर जशाच्या तशाच आपल्याला त्या इकडनं पण स्टिच करून घ्यायच्या आहे. आणि मध्ये मध्ये टिकली येत होती ना ती सुई खाली आली तर सुई मोडू शकते, म्हणून मी ती पण काढून टाकत होते. तर या पद्धतीने इकडच्या साईडने पण आपण ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत. आता त्यानंतर इकडनं जे अस्तर एक्स्ट्राचं आहे ना ते पण आपण कट करून घेऊ आणि कडेच्या साईडने एक स्टिच करून घेऊ. ठीक आहे, या साईडने पण कडेनं एक रुंदीच्या बाजूने स्टिच करून घेऊया. ठीक आहे, आता यानंतर याचं म्हणजे प्लेट्स पाडून झाल्याच्या नंतर माप किती शिल्लक राहिलं तर 16 इंच आहे तुमचं, 15-16 काय जे काय असेल ते माप तुम्ही इथे चेक करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला बरोबर त्यालाच म्हणजे मॅच होईल असं सर्कल कट करायचं आहे. तर हे पण कमी पडत होतं, 12.5 इंचाचं होतं. ही वाटीचं माप घेऊन बघितलं मी, त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने चेक करून बघितलं ह्याचं, तर हे पण 14 इंचाचं होत होतं. आपल्याला 15 ते 16 इंचाचं सर्कल पाहिजे होता, पण मी म्हटलं चला आता याच्यावरतीच आपण आहे ना अगोदर कटिंग करून घेऊ आणि मग जसं जसं ॲडजस्ट होईल ना तसं तसं आपण ते कटिंग करून घेऊ. तर मी या पद्धतीने वाटीच्या आकाराचं एक वर्तुळ आहे ते इथे कट करून घेतलं, पण थोडंसं वाढव कट केलेलं होतं ते, कारण की वाटीचं मार्किंग बघा आणि त्याच्या पुढं मी अर्धा इंच साईडला ठेवून कट केलं. आता हे माप आहे ना ते पुरतं आहे की नाही ते चेक करू, म्हणजे आपल्याला कळेल की एवढंच सर्कल पाहिजे का. तर नाही, हे वाढव होत आहे. तर मग बघा मी परत जी मार्किंग होती तिथपर्यंतच कटिंग केलं आणि परत एकदा चेक करून बघते की हा जो कपडा आहे तो पुरतो आहे की नाही. तुम्ही कोणतंही माप असू द्या तुमचं, अशा पद्धतीनेच वर्तुळाचं माप चेक करू शकता. तर हे पण बघा वाढवच होत होतं. आता मी याच्या आतला अजून एक वर्तुळ आहे तो कट करून घेत आहे, म्हणजे आपल्याला फायनल वर्तुळाचं माप कळेल. तर बघा परत एकदा चेक करू. आता मात्र परफेक्ट आलेलं आहे. उलटं हेच जे कापडाची लांबी आहे ना तीच जास्त झालेली आहे बघा. तर त्यामुळे मी आता इथे ना थोडंसं तो लांब झालेला कपडा आहे तो कट करणार आहे आणि अजून एक वर्तुळ आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर 2 वर्तुळ लागणार आहेत आपल्याला इथे, म्हणजे सर्कल. ठीक आहे, तर 2 इंची सारखीच आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता त्यानंतर अस्तरसाठी आपल्याला इथे एक नॉन-वनची जी कापडी बॅग असते ना ती कट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी इथे कापडी शॉपिंग बॅग आहे ती कट करून घेतली. आता हे राऊंड आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे.
तर इथे मी तुम्हाला ना एका राऊंडला आहे ना अस्तर स्टिच करून दाखवलं आणि त्याचबरोबर आता आपल्याला आहे ना एक्स्ट्राचं जेवढं सर्कलपेक्षा अस्तर आहे ते कट करून घ्यायचं आणि ह्याला आपल्याला पायपिंग करून घ्यायची. तर पायपिंगसाठी इथे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता, पण त्याच्या तिरप्याच पट्ट्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत, कारण की गोल राऊंडला सरळ पट्टीची पायपिंग नाही करता येणार, त्यामुळे तिरप्या पट्टीच आपल्याला कट करून घ्यायचं. सुरुवातीला अर्धा इंच फोल्ड केला आणि त्यानंतर अशा पद्धतीने राईट साईडनेच आपल्याला ही जी पायपिंग आहे ती करून घ्यायची आहे. ठीक आहे. आणि इकडनं बघा जो लास्टवाला जो ओपन पार्ट होता ना तो पण आपण अगोदर स्टिच करून घेऊ आणि मग आपल्याला याच्यावरती डबल फोल्ड करून पायपिंग करून घेता येईल. ठीक आहे, या पद्धतीने. तर बघा आतल्या साईडने आता आपण डबल फोल्ड करून पायपिंग करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने मी दुसरा पण वर्तुळ आहे ना त्याला पण पायपिंग करून घेते, अस्तर पण जोडून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दुसऱ्या सर्कलला पण मी अशा पद्धतीने पायपिंग करून घेतलेली आणि नॉनची जी शॉपिंग बॅग होती ती स्टिच केली. आता त्यानंतर आपल्याला बरोबर एवढी हा जो कपडा आहे ना एवढी आपल्याला झिप घ्यायची. त्याच्यामध्ये मी रनर पण ऑलरेडी पोवून घेतलेला आहे. तर बघा ही 15 इंच आहे ना, तर तेवढीच आपल्याला झिप पण लागणार आहे. ठीक आहे, 15 इंचाची झिप घेतलेली आहे. तर झिप बघा आपण कशी जोडत आहोत ती म्हणजे सरळच ठेवून घेतलेली आहे, कारण की या कापडाची कुठली आपल्याला पलटी वगैरे मारायची नाही. झिप सरळ ठेवलेली आहे आणि त्यावरतीच कापड आपण वरतून ठेवून स्टिच करून घेत आहोत ही झिप. ठीक आहे, व्यवस्थित बघा. आणि त्यानंतर परत मी या झिपवरती डबल टिप देऊन घेते म्हणजे टिकाऊपणा वाढतो. तर या पद्धतीने आपली ही झिप स्टिच झाली. आता दोन्हीमधलं कोणतंही एक सर्कल घ्यायचं आणि ते बघा झिपच्या वरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि अशीच आपल्याला याची स्टिचिंग करून घ्यायची. लक्षात ठेवा झिपच्या वरतीच मी हे जे वर्तुळ आहे ते ठेवून घेत आहे, कारण की त्याला पण आपण पायपिंगने फिनिश केलं आहे, त्याच्यामुळं त्याचे पण कुठलेही धागे वगैरे निघत नाही. आता कडेला आल्याच्या नंतर बघा आपल्याला अगोदर हा रुंदीची जी म्हणजे पार्ट आहे ना तो जोडायचा आहे. तर त्या अगोदर मी स्टार्टिंगला जो सुरुवातीपासून पार्ट स्टिच केला होता ना तो थोडासा ओपन करते, कारण की आपल्याला हे दोन्ही कापड आहेत ना ते अगोदर स्टिच करायचे आहेत. तर एक्स्ट्रा झालेले जेवढा कपडा आहे तेवढा आपण कट करून घेऊ आणि अगोदर ही जी रुंदीची बाजू आहे ना ही स्टिच करून घेऊ आणि मग जो ओपन राहिलेला पार्ट आहे तो स्टिच करून घेऊ. तर या पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो स्टिच करून घेतला. यावरती मी डबल टिप दिली आणि त्यानंतर मी इकडनं ना एक पायपिंग करून घेते, म्हणजे कुठलेही थ्रेड वगैरे आपले आतून दिसणार नाही. फिनिशिंगसहित आपले जे ऑर्गनायझर आहे ते शिवून तयार होईल. तर या पद्धतीने पायपिंग पण करून घेतली. आता त्यानंतर हा जो ओपन पार्ट आहे तुम्हाला राईट साईडला टर्न करून दाखवते. बघा इथे जो ओपन पार्ट आहे ना तो पण आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे, जसं आपण अगोदर स्टिच करत होतो ना तसंच. तर हे स्टिच करताना थोडंसं अवघड वाटू शकतं, कारण की शिलाई मशीनमध्ये घालताना ना ते व्यवस्थित काळजीपूर्वकच स्टिच करावं लागणार आहे. कधी कधी खालचा पार्ट आहे ना तो पण स्टिच होऊ शकतो, मग ते व्यवस्थित चेक करतच तुम्हाला तो थोडा जो ओपन पार्ट आहे ना तो स्टिच करावा लागणार आहे. थोडं किचकट वाटू शकतं पण येऊन जाईल. तर बघा या पद्धतीने जो ओपन पार्ट होता ना तो पण मी स्टिच करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपल्याला जे दुसरं वर्तुळ आहे ना ते पण जसं हे स्टिच केलं ना सेम त्याच पद्धतीने ते खालच्या साईडने ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. बघा तर मी तुम्हाला इथे एक स्टिच करून दाखवलं. आता याला आहे ना तुम्ही अगोदर टाचणी लावून घ्या आणि मग स्टिच करा. तर चला मी हे पण वर्तुळ आहे ते अगोदर टाचणी लावून घेते आणि स्टिच करून घेते आणि मग दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो बॉटमच्या साईडने पण मी हा जो सर्कलवाला पार्ट होता ना तो या पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे. बघा हे खूप जाड झालं होतं, याच्यामुळे माझी इथे एक सुई आहे ती मोडलेली आहे. बघा कारण की खूप जाड कपडा झालेला होता हा त्यामुळे. आणि बघा याची उंची पण माझ्याकडे जेवढा कपडा होता ना त्याच्यामुळे मी याची जास्त घेतली. तुम्ही कमी घेऊ शकता किंवा माझी एवढी घेतली तरी चालेल. आणि या सर्कलचं पण माप तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने काढायचं, तुमच्याकडे जसा कपडा अवेलेबल असेल ना त्यानुसार. आणि बघा आतल्या साईडने अगदी प्रॉपर आणि फिनिशिंग सहित आपलं हे जे रिटर्न गिफ्टसाठी ऑर्गनायझर आहे ना ते बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही याचा गिफ्ट म्हणून देण्यासाठी उपयोग करू शकता. त्याचबरोबर ज्वेलरी ठेवण्यासाठी, बांगड्या ठेवण्यासाठी पण तुम्ही याचा वापर करू शकता. बघा या पद्धतीने आहे आणि ही झिप आहे ती अशा पद्धतीने. आता हे असे डिझायनर जे ऑर्गनायझर असतात ना ते ऑनलाईन खूप महाग मिळतात, तर ते न खरेदी करता तुम्ही स्वतःच्या हाताने पण घरच्या घरी ट्राय करू शकता अशा पद्धतीने. आणि कोणत्याही छोट्या मोठ्या कापडापासून तुम्ही इझिली बनवू शकता रिकाम्या वेळेमध्ये, दुपारच्या वेळेमध्ये. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तर मैत्रिणींनो ह्या ऑर्गनायझरमध्ये तुमचं किती सामान बसेल ते तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये काही ठेवून दाखवते वस्तू, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. याच्यामध्ये पण बघा बांगड्या ठेवलेल्या आहेत मी. तुम्ही डायरेक्ट पण याच्यामध्ये ठेवू शकता किंवा असंच तुमच्याकडे असेल बांगड्या ठेवायचं तर तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने. म्हणजे बघा
किती सारं सामान बसेल तुमचं याच्यामध्ये ते तुम्हाला आयडिया यावी म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवलं. आणि अशा पद्धतीने तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी हे जे ऑर्गनायझर आहे ना याचा वापर करू शकता. बघा किती सिंपल आहे, अगदी घरच्याच साहित्यामध्ये आपण हे बनवलेलं आहे. तुमच्याकडे कोणताही डिझायनर कपडा पडलेला असेल तर त्यापासून तुम्ही हे बनवू शकता. फक्त काठापासून किंवा साड्यांच्या लेसपासून पण तुम्ही ही जे ऑर्गनायझर आहे ते नक्की ट्राय करू शकता. तर आयडिया आवडली असेल, व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर जाता जाता एक छोटंसं लाईक करा, शेअर करा आणि तुमची कमेंट पण आवर्जून करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. याची शिवून उंचीचं माप सांगते तुम्हाला. तर 6.5 इंच उंची आहे बघा याची.